काही काय सांगणार काही कालपासून ज्या पद्धतीने वाद सुरू आहे, तुम्ही जे काही स्टेटमेंट केलं वारकऱ्यांच्या संदर्भात आणि त्यानंतर वारकऱ्यांकडून निषेध केला जात आहे ठिकठिकाणी, काय नेमकी तुमची या सगळ्या याच्याबद्दलची भूमिका आहे? नमस्कार। खरं तर काल आम्ही सगळे मोर्चामध्ये होतो आणि सर्वपक्षीय मोर्चा चालू होता आणि 2-3 वाजता ही बातमी सुरू झाली। ही बातमी येणं माझ्यासाठी अजिबात आश्चर्यकारक नाही, कारण कालचा मोर्चा इतका विराट होता की त्यावरून लक्ष डायव्हर्ट करणं हे फारच अपेक्षित होतं। मी दुसरी अजून एक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे की मी साधारणतः 7-8 दिवसांपूर्वीही म्हटलं होतं की ते मला कशात ना कशात अडकवू पाहत आहेत। जर माझ्यावर ईडी लावता येत नाही, CBI चौकशी करता येत नाही, जर मला कायद्याच्या कचाट्यात नाही त्यांना अडकवता येत, तर काय करावं? तर मग कुठले तरी तिचे जुने व्हिडिओज काढावेत आणि मग तिला अडकवण्याचा प्रयत्न करावा। जो व्हिडिओ चंक 14 सेकंदाचा साधारणतः काल फिरवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यात मी वारकरी संप्रदायाचा अवमान केल्याचा एक उल्लेख करण्याचा प्रयत्न केला, तो व्हिडिओ 2009 सालचा आहे। तो व्हिडिओ माझ्या माहितीप्रमाणे मी मीरा भाईंदरच्या कुठल्या तरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एका स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या दरम्यान बोलत असतानाचा व्हिडिओ आहे। अजून एक व्हिडिओ आहे की जो व्हिडिओ मी शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भाने कल्याणमध्ये बोलत आहे तिथला आहे, पण हे दोनही व्हिडिओ हे 2009चे व्हिडिओ आहेत, म्हणजे हे जुने आहेत, हे आजचे नाहीत। बरं, आता या व्हिडिओमध्ये जे म्हटलंय ते आधी जरा स्पष्ट केलं पाहिजे। यात मी असं म्हटलेलं आहे, त्यांनी 14 सेकंदाचा चंक फिरवला। तो पूर्ण चंक कसा आहे की दादा हो, तुम्ही रेड्यामुखी वेद गायले, तुम्ही रेड्यांना शिकवलं आहे, मग आमच्यासारखी गोरगरीब माणसं ज्ञानापासून वंचित राहावीत असं कुठल्या धर्माला वाटेल? मला वाटतं धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये असणाऱ्या एजंटांनी हे षडयंत्र केलंय का की गोरगरिबांना शिक्षणच दिलं नाही। एक दुसरा चंक होता जो फिरवायचा प्रयत्न केला गेला, त्यात मी असं म्हटलेलं आहे, जो पुन्हा अर्धवट आलेला आहे आणि ज्यात त्यांनी म्हटलं की मी ज्ञानेश्वर माऊलींबद्दल बोलते। मुळात मी असं म्हटलं, माझ्या आईच्या संदर्भाने बोलत असताना मी असं म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी एक भिंत चालवली आणि ते माऊली म्हणवले गेले। दादा हो, माझा बाप गेल्यापासून माझी आई कोरडवाहू क्षेत्रामध्ये तब्बल 15 वर्षापासून राबते आणि ती अख्खं 4 भिंतींचं संबंध घरच चालवते। ती माझ्यासाठी किती विश्ववंदनीय असली पाहिजे, परंतु त्यातही तो चंक कापला गेला। आता हे चंक कापणारे लोक कोण आहेत याच्याकडे जरा आलं पाहिजे। हरिभक्त परायण गणेश शेटेजी, हे हरिभक्त परायण गणेश शेटेजी हे तेच आहेत जे 2019 आणि 2020ला जेव्हा कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा सन्माननीय उद्धव साहेबांचा राजीनामा मागण्यासाठी अत्यंत तत्पर होते। हे तेच लोक आहे जे आचार्य तुषार भोसले आणि हे सगळा जो कंपू आहे, या कंपूमध्ये वारी बंद झाल्यावरून तुम्ही वारी बंद कशी काय ठेवू शकता असं म्हणत या लोकांनी रान पेटवलेलं आहे। म्हणजे जी लोक कधीच वारीत पायी चालली नव्हती त्या लोकांनी कोरोना काळामध्ये मात्र लोकांचं आरोग्य लक्षात न घेता निव्वळ आणि निव्वळ राजकीय स्टंट केले। कारण भारतीय जनता पार्टीकडून उघडलेली जी वारकरी आघाडी आहे त्या वारकरी आघाडीतले हे लोक आहेत। हे तेच लोक आहेत ज्या लोकांनी देहू आळंदीमध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना पाचारण केलेलं होतं आणि मोदीजींना पाचारण केल्यावर तिथे उपमुख्यमंत्री अजितदादांना बोलू दिलं नाही आणि त्याची सबब अशी सांगितली की उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक आहे। मग आता उपमुख्यमंत्री पदावर असणारे जे आमचे देवेंद्रजी साहेब आहेत ते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा त्यांचे निर्णय आपण असंविधानिक मानायचे का? पण जेव्हा मी कधी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना धारेवर धरत प्रश्न विचारते त्यावेळेला माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने जुने चंक्स काढले जातात। आता जरा वारकरी संप्रदायावर येऊया, कारण मला या सगळ्यांचीच विस्तृत उत्तरं द्यायची आहेत। वारकऱ्यांकडून काल माझी प्रेतयात्रा काढली गेली। खरं म्हणजे इतिहास साक्षी आहे, या देशामध्ये अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढल्या गेल्या आहेत। मला आनंद आहे की माझी एवढी दखल घेतली जाते, पण ती दखल घेताना ती राजकीय सूडबुद्धीने घेतली जाते याचाही थोडासा खेद आहे। कारण वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये, पण वारकरी जर राजकारणात घुसत असतील, कारण तब्बल 3च दिवसांपूर्वी
मी आमचे शहर प्रमुख बाळासाहेब चांदेरे आयोजित हरिभक्त परायण वारकरी महोत्सवामध्ये सहभागी झाले होते आणि तिथे सगळ्या वारकऱ्यांचा सत्कार करतानाही मी म्हटलं की माझे आजोबा कबीरपंथी आहेत, त्यामुळे मी कर्मकांडांपासून फार अलिप्त आहे. अंगारे दुपारे बुवाबाजी कर्मकांड या गोष्टी मला फार पटत नाहीत, पण मी चैतन्य मानणाऱ्यांपैकी आहे. माझं कुटुंब हे तुकोबारायांना मानणारं कुटुंब आहे. गेल्या 15-20 वर्षातली जर माझी एकूण भाषणं आपण काढून बघितलीत तर त्या भाषणांमध्ये प्रत्येक वेळेला मी तुकोबारायांचे संदर्भ सांगते आणि मी संदर्भ सांगताना यांना मिरच्या का झोंबतात, कारण तुकोबारायांनी मला शिकवलेलं आहे, जे जे आपण असी ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. का शहाणे करून सोडावे? पुन्हा तुकोबाराय असं सांगताहेत, बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येतसे. हे जन बुडत आहे. कशात बुडत आहे? तर पुन्हा तुकोबाराय सांगताहेत कर्मकांडामध्ये हे बुडत आहे. तेच तुकोबाराय असे सांगतात, नवसे सायासे पुत्र होती तेथे काय करणे लागे पती. म्हणजे कर्मकांड असतील, बुवाबाजी असतील, अंगारे दुपारी असतील, यामुळे जर सर्वसामान्य माणूस वेठीस धरला जात असेल, नाडला जात असेल, तो अंधश्रद्धेच्या कच्छपी लागत असेल, कधी कधी नरबळीपर्यंतचे प्रयत्न होत असतील, तर त्यावर बोललं पाहिजे. आणि मी आठवण करून दिली पाहिजे महाराष्ट्राला की महाराष्ट्राने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सुद्धा कायदा केला आहे. मी कोणाच्याही श्रद्धेच्या आड कधी आलेली नाही. मी जे बोलते ती अंगारे दुपारी आणि बुवाबाजी याबद्दल बोलत आहे, पण तरीही माझी अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न झाला. मी त्याच्या आता हे अंत्ययात्रा काढणारे कोण आहेत तेही मी सांगितलं पाहिजे. अशी अंत्ययात्रा खऱ्या वारकरी संप्रदाय परंपरेत बसत नाही. किंबहुना अंत्ययात्रेत कुणीही भगवा फेटा घालून बसत नाही. काल माझ्या अंत्ययात्रेमध्ये एक हरिभक्त परायण महाराज भगवा फेटा घालून होते. हा भगव्या फेट्याचा, कारण भगवा रंग हा वारकरी संप्रदायाची ती जी पताका आहे, जी भागवत धर्माची पताका आहे, त्याचा तो रंग आहे. तुम्ही त्याचा अवमान करताय की एखाद्याच्या मरणस्थळावरती तुम्ही तो भगवा फेटा घालून येताय. बरं, त्यातही मला जे वाटतं ना, निंदकाचे घर असावे शेजारी, भुंकती ते द्याती भुंकू, आपण नये त्याचे शिव. हे जे लोक भुंकतायत त्याच्यावर आपण काही फार बोलू नये. ही सहिष्णू वारकरी संप्रदाय परंपरा आहे. अंत्ययात्रा हा भाजपचा राजकीय अभिनिवेशातून केलेला स्टंट आहे, सरळ सरळ, व अल्पवयीन मुलांचा त्यात गैरवापर केलेला आहे. आपण त्या अंत्ययात्रेच्या व्हिडिओ जर बघितलं, मी त्याची सगळी माहिती मागवली आहे, त्याचे फुटेजही मागितलेत. ही लहान मुलं कुठली आहेत? ही लहान मुलं एका अनाधिकृत वसतिगृह चालवणाऱ्या बुवांच्या कायदेशीर साई वारकरी शिक्षण संस्थेतील अर्थात वसतिगृहातील शालेय विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ही अंत्ययात्रा काढली आहे. यात मोठ्या वारकऱ्यांचा सहभाग नाही. तरी सदर जातीयवादी बुवांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची रीतसर चौकशी झाल्यास बुवांवर सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. अर्थात सन्माननीय गृहमंत्र्यांची अशी कारवाई करायची तयारी आहे का, हे सुद्धा एकदा त्यांची इच्छाशक्ती तपासण्याची गरज आहे. कारण सन्माननीय उपमुख्यमंत्री हे शाई फेकल्यावरून जर 307चं कलम लावायला तत्पर होत असतील, काल त्यांनी अर्थात काढून घेतला, त्या मोर्चाचा तो परिणाम आहे. आम्हाला त्याचा आनंद आहे की किमान मोर्चामुळे एवढे तरी शक्य झाले की मनोज गरबडेवरचा 307चा गुन्हा काढून घेतला गेला. परंतु जर तुम्ही शाई फेकल्यावर 307चा गुन्हा दाखल करत असाल तर शाई बाळगल्यावर काय शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करा, हा विचार करण्यासारखा. मग असे उपमुख्यमंत्री ज्या लहान मुलांचा गैरवापर या आंदोलनात केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतील का बरं? बरं, आता पुन्हा पुढे जरा भागवत धर्माबद्दल समजून घ्यावं लागेल. भागवत धर्म म्हणजे वारकरी संप्रदायात धर्मांध जे काही लोक कर्मकांडाचे लोक होते, अशा लोकांची घुसखोरी होत होती. ही घुसखोरी बाजूला सारून आपल्याकडे वारकरी संप्रदाय आला. वारकरी संप्रदायामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरण महत्त्वाचे मानले गेले. मी नामस्मरण करणाऱ्यांपैकी आहे, मी चैतन्य मानणाऱ्यांपैकी आहे. म्हणजे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हे माझ्या घरात सकाळ संध्याकाळ म्हटलं जातं. मी वारकरी संप्रदायाचा मान ठेवणाऱ्यांपैकी, माझं कुटुंब वारीत चालत जाणाऱ्यांपैकी, मी स्वतः लहानपणापासून
कुर्म पुराण असेल, वराह पुराण असेल, कच्छ पुराण असेल, मत्स्य पुराण असेल, ही सगळी पुराणं अभ्यासली आहेत. मी इतकी काही अशी कॉप्या करून पास होऊन इथं आलेली नाही आहे. मला फक्त माझं म्हणणं काय असतं की वारकरी संप्रदायातनं जी गोष्ट मी शिकली आहे, मी संत कबीरांकडून जी गोष्ट शिकली आहे, मी संत गाडगेबाबांकडनं जी गोष्ट शिकली आहे, मी संत तुकडोजी महाराजांकडनं जी गोष्ट शिकली आहे, ती गोष्ट ही आहे की कुठलीही गोष्ट कारणाशिवाय स्वीकारू नका, कारण असेल तर ती स्वीकारा. आणि मला त्याचं लॉजिकल कारण पटलं की मी ती स्वीकारते. यात कुठेही संत परंपरेचा अजिबात अवमान झालेला नाही. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक सेल सक्रिय होतो आणि तो सेल सक्रिय होऊन जाणीवपूर्वक मला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना असं वाटतं की ते असं डॅमेज करू शकतात. मी तमाम वारकरी संप्रदायातल्या सच्च्या वारकरी संप्रदायांना मी याची आठवण करून दिली पाहिजे की संतांचे मूळ तत्वज्ञान जे आहे, हे मूळ तत्वज्ञान हे अगदी म्हणजे समाजात ते गुंडाळून संतांचा सोयीस्कर आधार घेत ते लोक कीर्तन प्रवचनाच्या व्यासपीठावरून समाजात द्वेष, भेदभाव, धर्मांधता रुजवण्याचं काम असे काही डुप्लिकेट लोक करत आहेत. संतांनी जातीवर्ण व्यवस्था नाकारली होती आणि समता, बंधुत्व, न्याय, नीती आणि मानवतावादी विचार रुजवले होते. संतांनी कुठेही कोणतेही कर्मकांड, अंधश्रद्धा रुजवल्या नव्हत्या. हे कृपया लक्षात घ्यायला हवे. हे भागवत वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, अमृतानुभव, एकनाथी भागवत हे आहेत आणि यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे. त्याचबरोबर वेद, उपनिषद, मनुस्मृती, विविध पुराणशास्त्र, विचारसागर हे ग्रंथ भागवती वारकरी तत्वज्ञानात येत नाहीत. यावरही जाणकारांनी कृपया प्रकाशझोत टाकावा. तात्कालीन संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत तुकोबा, संत कबीर, संत एकनाथ इत्यादी सर्व संतांना विविध प्रकारे त्रास देणारे, छळ करणारे, अपमानित करणारे कोणत्या धर्माचे लोक होते? यात संतांचा काय गुन्हा होता? काल माझी ज्यांनी प्रेतयात्रा काढली, मी त्यांच्याबद्दल अपार करुणा बाळगते. कारण यांना ना हिंदू धर्म कळलाय, ना यांना भागवत धर्म कळलाय. या लोकांना जर हिंदू धर्म कळला असता तर हिंदू धर्मामध्ये दिवे लागणीच्या नंतर अंत्यसंस्कार होत नाहीत. ते धर्म परंपरेच्या विरुद्ध आहे. पण हाथरसमध्ये योगी आदित्यनाथांचे सरकार असताना एका पीडित तरुणीचा भर रात्री 12 वाजता अंत्यसंस्कार केला गेला. हा हिंदू धर्मात बसत होता का? यावर इथे भागवत धर्माच्या मध्ये घुसखोरी केलेल्या या डुप्लिकेट लोकांनी का बरं चकार शब्द उच्चारला नाही? यावर ते काहीच बोलत नाहीत. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, असं सांगणारी जी संत परंपरा आहे, ज्याने सांगितले की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देतो देवतेथेची जाणावा. ईश्वरातला माणसातला ईश्वर मानणे हे वारकरी संप्रदायाने प्रधान मानले. जो अडलेला आहे त्याला मदत करा, जो भुकेजलेला आहे त्याला अन्न द्या, जो तहानलेला आहे त्याला पाणी द्या आणि जो जगण्याची उमेद हरवलेला आहे त्याला जगण्याची नवी उमेद द्या. हा सांगणारा भागवत धर्म हा माझ्यासाठी परमप्रिय आहे. मी पुन्हा एकदा लक्षात आणून दिले पाहिजे की पंढरपूरला आषाढी एकादशीच्या वेळेला दरवर्षी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निव्वळ संत परंपरेला वाहिलेले सचिन परब संपादित जे रिंगण नावाचे वार्षिक निघते, या रिंगण नावाच्या वार्षिकाची मी सक्रिय योगदान करती आहे. थोडक्यात काय तर वारकरी संप्रदाय हा माझ्या घरातला संप्रदाय आहे. परंतु तरी सुद्धा काही लोकांनी या पद्धतीने प्रयत्न केला. मी इतके वारकरी वचन आपल्याला सांगू शकते. आम्हा वैष्णवांचा कुलधर्म कुळीचा, विश्वास नामाचा एक भावे, तरीच हरिदास म्हणविता श्लाजीजे, निर्वासन कीजे चित्ते आधी, नाचू गाऊ प्रेमे आनंदे कीर्तनी, भुक्ती मुक्ती दोन्ही न मागू तुझे, सगुण निर्गुण एकची आवडी, चित्ते दिले बुडी चिदानंदी, वृत्ती सहित मन रिघे प्रेम डोही, नाठवती देही देहभाव, तुका महिने देवा ऐशियांची सेवा, द्यावी जी केशवा जन्मोजन्मी. की ज्याच्या ठाई देवगुण आहेत, सत्वगुण आहेत, तो प्रत्येक माणूस आम्हाला प्रिय आहे. आम्ही मूर्तीतला देव शोधणार की सद्गुणी माणसांना आम्ही मदत करणार, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. एखाद्याला नामोहरण करण्यापेक्षा एखाद्याची जगण्याची उमेद वाढवणे हा खरा धर्म आहे आणि त्या सगळ्या भागवत धर्माची मी पाईक आहे. पण तरी सुद्धा निव्वळ आणि निव्वळ राजकीय पक्षांचे लोक जर उकसवत असतील आणि चुकून माकून आमच्या भागवत संप्रदायातल्या संत परंपरेला जर वाटत असेल की ताई तुमचं चुकत आहे, एरवी मी एकाही राजकीय पक्षाची कधीच माफी मागत नाही. ती माझी स्टाईल आहे.
मी एकाही राजकीय पक्षाची एकाही नेत्याची कधीच माफी मागत नाही, पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यातनं कळत नकळतपणे जर माझ्या संत संप्रदायातल्या माझ्या माणसांचा, कारण ती माझी माणसं आहेत, ते माझे शत्रू नाही आहेत, ते माझे आशीर्वाद करते आहेत, ते माझ्यासाठीचं प्रेरणास्त्रोत आणि ऊर्जा स्त्रोत आहे, अशा सगळ्या लोकांची मला 2 हात तिसरं मस्तक जोडून क्षमा मागताना अजिबातच काहीही गैर वाटणार नाही. पण हे समजून घ्या की हे सगळे व्हिडिओ चंक हे 2009च्या आधीचे फिरवलेले चंक आहेत. आज घडीला इवन मी शिवसेना पक्षामध्ये एंटर केल्यापासून सुद्धा किंवा अगदी 2019, 2018, 17 पासूनचे जरी बघितलेत तरी सुद्धा मी मुळात या सगळ्या विषयांमध्ये जात नाही. आणि आधी जरी मी ते मांडलेलं असेल तरी त्याच्यातलं लॉजिक आपण काय ते समजून घ्यावं. आणि अजून एक कोट केलं पाहिजे मी की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी आधी एक भूमिका मांडली आणि नंतर जेव्हा भूमिका मांडली आणि त्यांना विचारलं गेलं की तुमची कोणती भूमिका महत्त्वाची मानायची, तेव्हा बाबासाहेब म्हणतात मी नंतर जे बोललेलो आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. मी नंतर जे बोललेलो आहे ते मला वाटतं जर प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा मी सांगत असेल आणि प्रबोधनकारांनी जो विचार मांडला की आम्ही कर्मकांडांच्या विरोधात आहोत तर त्याच प्रबोधनकारांची पाईक मी आहे. आणि मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांना सुद्धा कर्मकांड अपेक्षित नसतील. मी कर्मकांड, चमत्कार, बुवाबाजी, अंगारे दुपारे फक्त या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाहीत, पण याचा अर्थ मी भागवत परंपरेचा अवमान करूच शकत नाही. माझ्या घरात अनेक माळकरी लोक आहेत, माझ्या घरात चातुर्मास करणारे लोक आहेत आणि माझ्या घरात सातत्यानं पारायण सप्ते या सगळ्या परंपरा आम्ही त्यातनं मी पुढे आले. म्हणजे आज मी मंत्र म्हणते म्हणजे आत्ता पाठांतर करून म्हणते का नाही, म्हणजे लहानपणापासून मी माझ्या अनेक भाषणातही ते सांगितलेलं आहे. परंतु काही लोक राजकारण करू पाहतात. विनंती असेल की राजकारण करा, पण इतक्या वाईट आणि घाणेरड्या पद्धतीने तुम्ही ईडीचा शस्त्र म्हणून वापर केला, तुम्ही सीबीआयचा शस्त्र म्हणून वापर केला, तुम्ही शिवसेनेला नामोहरम करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही इलेक्शन कमिशनचा शस्त्र म्हणून वापर केला, तुम्ही बाईपणावर हल्ले करत म्हणजे जे सोकॉल्ड बोलतायत त्यांच्या जिभा कधीच उचलल्या नाही की सुषमा अंधारेच्या बाईपणावर हल्ले झाले. काल बाळा नांदगावकर म्हणाले की बाईने बाईसारखं राहावं, तर बाईने बाईसारखं राहावं. अरे इथे जर संत मुक्ताईंची परंपरा आहे, संत जनाबाईंची परंपरा आहे, संत कानोपात्रेची परंपरा आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, इथे तुम्ही बाईला कमी लेखता. आणि यावर हे सोकॉल्ड जे डुप्लिकेट लोक घुसलेले आहेत भागवत संप्रदायामध्ये ते काही बोलत नाहीत. मी अजून आठवण करून दिली पाहिजे, जेव्हा गुलाब पाटील किंवा अब्दुल सत्तार बोलतात त्यावेळेला महिला परंपरा, महिला सन्मान राखला पाहिजे म्हणून हे लोक काहीच बोलले नाही. याचा अर्थ असा आहे की यांचा स्टंट हा राजकारण हेतू प्रेरित आहे आणि राजकारणाने प्रेरित होऊन बोलणाऱ्या लोकांच्यासाठी मला जास्त बोलण्याची गरज नाही. जे खरे भागवत धर्माचे पाईक आहेत, मग ते देहू संस्थानातले असतील, ते आळंदी संस्थानातले असतील, ते दस्तूर खुद्द पंढरपुरातले असतील, ते सगळे या भूमिका समजून घेतील. आपण सगळ्यांनी माध्यमांनी माझी भूमिका ऐकून घेतली. धन्यवाद. तुम्ही जी दोन्ही विधानं केली, जे चंक व्हायरल केले जात आहेत असं म्हणताय, ते जरी जुने असतील तरी तुम्ही त्या केलेल्या विधानांवर ठाम आहात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ते चंक 14-14 सेकंदाचे आहेत, ते चंक पूर्ण नाही आहेत. तो पूर्ण विधान असं आहे की दादा हो इथे रेड्यामुखी वेद गायले असं म्हटलं जातं. शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भाने बोलताना मी असं सांगते की जर रेड्यांनी वेद गायले, जर जनावरांना शिक्षणाचा अधिकार मिळू शकतो तर आमच्यासारख्या गोरगरिबांना का मिळू नये. धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये असणाऱ्या एजंटांनी आम्हाला शिक्षण मिळू दिलं नाही असं ते पूर्ण वाक्य आहे. पण त्यातलं पुढचं वाक्य मात्र सोयीस्करपणे टाळून फक्त तेवढंच वाक्य घेतलंय, हे मात्र चूक आहे. मी सांगते पुन्हा पुन्हा की होय हे माझं वाक्य आहे, पण ते वाक्य पूर्ण असं आहे, ते वाक्य तुम्ही अर्ध दाखवताय. मी असं म्हणते काय तुम्ही पत्रकार म्हणून विचार करू नका, माणूस म्हणून विचार करा. तुम्हाला पटतं हे की मी असं म्हणते की अरे तुम्ही जर रेड्यामुखी वेद गायले सांगत असाल तर तुम्ही गोरगरिबांना पण शिकू दिले पाहिजे. तो संत ज्ञानेश्वरांचा पण विचार असेल की गोरगरीब अडला नाडला उपेक्षित शिकला पाहिजे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचा एक विचार तुम्ही स्वीकारता की रेड्यामुखी वेद गायले, पण तुम्ही गोरगरिबाला शिक्षणापासून वंचित ठेवता. ही मधली जी मनोवादी नाही, अजिबातच नाही. संतांनी तर उलट आम्हाला एकनाथ महाराजांच्या भारुडांनी आम्हाला प्रशिक्षित केलं. संत ज्ञानेश्वर महाराजांना जो त्रास झाला त्या त्रासातनं संत ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्यासाठी संस्कृत भाषेतली ज्ञानेश्वरी प्राकृतामध्ये आणली.
तुकोबा रायांनी आम्हाला सगळ्या कर्मकांडातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला. त्यामुळे संत संप्रदाय तर आमच्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठीच आला होता. त्यामुळे संत संप्रदायावरती मुद्दा हा आहे की संत संप्रदायाने सांगितलेला विचार गोरगरिबांपर्यंत पोहोचला नाही. त्यांच्यामध्ये असणारी जी मनुवादी एजंटांची फळी होती, त्या एजंटांच्या फळीवर आक्षेप आहे, पण तो आक्षेप दाखवलाच गेला नाही. चंक असा काही व्हायरल केला गेला की ठरवून काहीतरी चुकीचं चित्र निर्माण केलं जाईल. आणि हे व्हायरल करणारे जे लोक आहेत, ह्या लोकांची आधीची पार्श्वभूमी काय ती मी आपल्याला आता सांगितलेली आहे. गणेश शेटे हे जे आहेत ना, हे 2019ला आणि 2020ला सुद्धा हे सन्मान्य उद्धव साहेबांच्या विरोधात आंदोलन करत होते. आणि ही सगळी भाजपची विंग आहे, त्यामुळे ती तशीही मतदान करणारी नाहीये. आता ही भाजपची जी विंग आहे ती जाणीवपूर्वक शिळ्याकडीला ऊत आणत आहे. आणि शिळ्याकडीला ऊत आणताना आतापर्यंत एवढे सगळ्या म्हणजे संत परंपरेचं काम काय आहे? संत परंपरेचं काम लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेतनं बाहेर काढणं, कर्मकांडातनं बाहेर काढणं, इथे जिथे कुठे असमानता आहे ती असमानता दूर करणं. कारण संत संप्रदायामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, आपल्यापेक्षा वयाने लहान असेल, मोठा असेल, त्याला माऊली म्हणून नमस्कार एकमेकांना करतात. परंतु इथे महिलांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य होताना, लहान मुलांचे ज्या पद्धतीने सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होत असताना, गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला जात असताना, यावर मात्र संत संप्रदायातले हे जे सो कॉल्ड लोक आहेत, जे घुसखोरी केलेले आहेत, माझा पुन्हा पुन्हा शब्द आहे की गणेश खेटे सारखी माणसं घुसखोरी केलेली लोक आहेत, अशा लोकांनी मात्र हा अर्थ चुकीचा लावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही फार अर्थ उरत नाही. हा तरी सुद्धा जर माझ्या पक्षाच्यासाठी माझ्याकडून जरा जरी काही हानिकारक असेल तर मला माझ्या पक्ष नेतृत्वाला सुद्धा सांगायची वेळ येणार नाही, कारण माझ्यासाठी माझं पक्ष ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यावेळेला मी तो निर्णय नक्की घेईल. परंतु ज्या लोकांनी पूजा चव्हाणची राजकीय शिडी म्हणून वापरली जात होती, त्यावर मात्र जे काहीच बोलले नाही. जर तुम्हाला सगळ्या या समाजातलं शुद्धीकरण करायचं असेल तर या सगळ्या अशुद्ध परंपरा सुद्धा तुम्हाला बाजूला काढाव्या लागतील. पण गणेश शेटेंना त्या सगळ्या अशुद्ध परंपरा बाजूला काढाव्याशा वाटत नाहीत. त्यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची ॲलर्जी आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाची ॲलर्जी घेऊन ते जाणीवपूर्वक भाजप प्रणित अजेंडे आणि स्टंट चालवत राहतात. प्रश्नच नाही. कालचा सगळा प्रकार भाजप स्पॉन्सर्डच आहे. मी हे स्पष्ट केले पाहिजे की जेव्हा ईडीचे अस्त्र निकामी होते, सीबीआयचे अस्त्र निकामी होते, इलेक्शन कमिशनचे अस्त्र निकामी होते किंवा बोलण्याच्या चौकटीमध्ये ते मला पकडू शकत नाहीयेत, तेव्हा माझे कुठले तरी 2009चे चंक काढायचे, तेही अर्धवट काढायचे आणि अर्धवट चंक काढून मला कोंडीत पकडायचा प्रयत्न करायचा. हे जे सगळं नाटक चाललेलं आहे या सगळ्या जुन्या थेरीज आहेत. कारण गणेश शेटे सारखी जी माणसं आहेत ना, यांचेच असे काही होते आधीची माणसं की ज्यांनी दस्तूर खुद्द संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांना सुद्धा जलसमाधी घेण्यास भाग पाडलं होतं, ज्यांनी संत ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं, ज्यांनी तुकोबारायांना अनगणित त्रास दिला, ज्यांनी मा सावित्रीवरती चिखलगोटे फेकले, शेण फेकलं की तुम्ही धर्म बुडवायला निघालात, महिलांना शिकवणे म्हणजे धर्म बुडवणे असं वाटलं होतं, तीच माणसं जर आज सूक्ष्म अंधारेची प्रेतयात्रा काढत असतील तर सूक्ष्म अंधारेला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही मला असं वाटतंय की तीर बहुत सही निशाने पे लग रहा है की तुम्ही फक्त हे चंक निमित्त आहे. त्यांना चंकशी घेणं देणं नाहीये, त्यांना बाकी कशाच गोष्टीशी घेणं देणं नाहीये. त्यांना भाजपचा एक अजेंडा राबवायचा आहे. भाजपला मला कुठेतरी पकडायचे आणि ते पकडण्यासाठी हे सगळं चालू आहे. मी कालच याच्यावर तातडीनं उत्तर दिलं असतं, पण काल मी हॉस्पिटलमध्ये होते, त्यामुळे काल मला बोलता आलं नाही. मी काल मोर्चात सुद्धा अगदी म्हणजे सलाईन काढून आलेली होती आणि पुन्हा सलाईन घ्यायला गेले होते. आता परत मला सलाईन घ्यायला जायचं आहे, पण मी बोललेच नसते तर कदाचित आपण पुन्हा माध्यम परत काहीतरी त्याचा वेगळा समज झाला असता. पण मी बोलणं गरजेचं होतं आणि तुम्ही म्हणजे माझ्यासाठी वेळ काढलात आणि घरापर्यंत आलात, सो तुमचे अल्पवयीन मुलांवर नाही, अल्पवयीन मुलांना त्या आंदोलनात ज्यांनी आणलं त्यांच्यावर. आणि भागवत धर्माचा अपमान तिथेच झालाय जिथे ते भगवे फेटे घालून ते अंत्ययात्रा काढतात. हा भागवत संप्रदायाची जी पताका आहे, भगवी पताका, त्याचा अवमान आहे हा.
नाही, एक सेकंड, नाही 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 नाही, मी 3 ठिकाणी सांगितलंय. मी हे दस्तूर खुद्द चंद्रकांत दादा पाटलांच्या समोर सांगितलंय, काल मी हे मोर्चात सांगितलंय आणि मी आज पुन्हा एकदा सांगते की निषेध व्यक्त झाला पाहिजे, पण तो संविधानिक मार्गातनं झाला पाहिजे. मी माझा निषेध व्यक्त केला आणि माझा निषेध व्यक्त करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असणारी जी डॉक्टर आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती आहे, या समितीच्या सदस्यपदाचा मी राजीनामा दिला. भले इतर सदस्यांना त्या खुर्चीवर चिकटून राहायचं असेल त्यांनी खुशाल चिकटून राहावं. समिती ही बाबासाहेबांमुळे आहे, बाबासाहेबांचा अवमान होत असेल तर मी काम करू शकत नाही, पण शाई फेकण्याचं मी समर्थन करत नाही. मला असं वाटतं की जनतेला ज्या ज्या लोकांवर शाई फेकावीशी वाटते, मग ते कोश्यारीजी असतील, ते प्रसाद लाड असतील, ते मंगलप्रभात लोढा असतील, ते राम कदम असतील, ते चंद्रकांत पाटील असतील, या ज्या ज्या लोकांवर शाई फेकावीशी वाटते ती सगळी शाई एकत्र करावी आणि ती सगळी शाई ही विचारधाराच परास्त करण्यासाठी निवडणुकीच्या काळात आपल्या बोटाला लावून वापरावी. मला वाटतं निषेधाचा हा सगळ्यात परिणामकारक आणि सकारात्मक मार्ग आहे. त्यांच्या निषेध पद्धतीला तर विरोध आहे, जाऊ द्या, त्या निषेध पद्धतीवर काही बोलायचं नाही, कारण मुळात तो निषेधच एक पॉलिटिकल स्टंट आहे. मी रात्री सुद्धा अनेक वारकरी संप्रदायाशी बोलले, अनेक लोकांशी बोलले, त्यांनी सांगितलं की ताई हा पॉलिटिकल स्टंट आहे आणि आमच्या हे लक्षात येते, कारण ही तीच माणसं आहेत जी माणसं कोरोना काळात सन्मान्य उद्धव साहेबांचे राजीनामे मागत होती. काल आणि आज फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाच्या पुरस्कारावरून वाद सुरू आहे. अनेक साहित्यिक लेखक आपला पुरस्कार परत करत आहेत आणि सोशल मीडियावरती सुद्धा या संदर्भातल्या चर्चा जोरात सुरू आहे. काय नेमकी तुमची असं? मी म्हटलं ना की निषेध व्यक्त करण्याची जी जी संविधानिक पद्धत आहे त्या पद्धतीचं स्वागत झालं पाहिजे. जर अशा पद्धतीने काही होत असेल, मी अर्थात ती पूर्ण बातमी नाही वाचली, पण मी जे काही वाचलं की 2-4 लेखकांनी आपले पुरस्कार परत करण्याची भूमिका घेतली. या 2-4 लेखकांपैकी काही जणांना मी हेही आठवण करून दिली पाहिजे की ते आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्यही आहेत, पण इकडच्या सदस्यपदांचे राजीनामे त्यांनी अजून दिलेले नाहीत, इकडे पुरस्कार परत केलेले आहेत. पण काही असो, ही कृती सुद्धा गंभीर आहे की सरकारने दिलेले जे पुरस्कार आहे ते पुरस्कार सरकारच्याच याच्या निषेधार्थ परत केले जात आहेत. मला वाटतं सरकारने याच्यावरती खरंच विचार केला पाहिजे की किती अतिरेकी वागलं जावं. आम्ही कालही म्हटलं मोर्चामध्ये की तुम्ही भगतसिंग कोश्यारींना परत बोलावण्याचं पत्र लिहित नाहीत, तुम्ही या सगळ्यांमध्ये जे सदस्य बोललेले आहेत त्यांच्या निलंबनाचे ठराव मांडत नाहीत, तुम्ही साधा निंदाजनक ठराव सुद्धा मांडत नाही. हे विशेष विचार करण्यासारखे आहे की मध्ये मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुलाने एक पत्र लिहिलं होतं, आमचा भाचा श्रीकांत शिंदेने पत्र लिहिलं होतं आणि त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मुलाला का राजकारणात आणताय, तो खूप छोटा मुलगा आहे, त्याला राजकारणात आणायची गरज नाही. चला, त्यांचं म्हणणं आपण मान्य करू, पण तेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार श्रीकांत शिंदे यांना एखादं पत्र असंही लिहावंसं वाटत नाही का गृहमंत्र्यांना की जेव्हा इथल्या 7 वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 5 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार होतात, त्यांचा जीव नाहीये का, त्याच्यावर काहीच बोललं जाऊ नये का? बरं, यावर सुषमा अंधारेने प्रश्न विचारले की ती आक्रमक ठरवली जाते. मी फक्त प्रश्न विचारते राजे हो, की त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली पाहिजे. गडकरी, डॉक्टर आंबेडकर असं ते म्हणाले, कारण त्यांनी पण तेच म्हटलं की माझा एक चंक काढून त्याला प्रयास केला. नाही, त्याच्यात तसं नाही झालेलं, कारण ते एकदा होऊ शकेल, त्यांनी 3 वेळा केलं ते आणि 3 वेगवेगळ्या महापुरुषांच्या संबंधाने केलं. जेव्हा ते मी त्याच्या 2 टप्प्यामध्ये त्याचं उत्तर देईल. एक असं आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणता की त्या काळातले शिवाजी महाराज होते आणि या काळातले गडकरी होते, जर भारतीय जनता पार्टीसाठी गडकरी या काळातले आदर्श असतील तर मग मोदीजींना दुसऱ्यांदा संधी देण्याच्या ऐवजी गडकरींनाच का बरं पंतप्रधान केले नाही, गडकरींना का बरं साईडलाईन करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक दुसरी गोष्ट अशी की ज्या अर्थी मंगलप्रभात लोढा असतील किंवा हे राम कदम असतील, प्रसाद लाड असतील,
किंवा कोश्यारीजी असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, हे वारंवार महापुरुषांच्या अवमान करणारी वक्तव्य करतात, तेव्हा हे सुनियोजित असतं. हे सुनियोजित या अर्थाने असतं की मी कालही म्हटलं की मोदींना रावण म्हटल्यावर हिरिरीने पुढे येणारे देवेंद्रजी महापुरुषांवर बोलल्यावर मात्र पुढे येत नाहीत. आणि हे सुनियोजित याहीसाठी असतं की हेडगेवार आणि गोळवलकर हे दोनच महापुरुष त्यांना ठेवायचे आहेत. हेडगेवार आणि गोळवलकरांना महापुरुष करण्यासाठी इतर महापुरुष मोडीत काढण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि नेमकं दुखणं तिथं आहे की कालही त्यांनी काही मोर्चे करताना भारताचे 3 शिल्पकार काहीतरी फुले, आंबेडकर, हेडगेवार असं काहीतरी लिहिलं. म्हणजे बेमालूमपणे तुम्ही हेडगेवारांना महापुरुषांच्या यादीत आणण्याचा जर प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र दुधखुळा नाही. महाराष्ट्र तुमच्या अशा षडयंत्रांना बळी पडणार नाही. हेडगेवार आणि गोळवलकर हे आमचे आदर्श असूच शकत नाहीत. आणि सुषमा अंधारे ही लाईन इतकी क्लिअर कट, इतकी थेट, इतकी ब्लंटली मांडते की ती ब्लंटली मांडणंच त्यांना पटत नाहीये, पचत नाहीये. म्हणून ते अशा पद्धतीने मला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी पुन्हा सांगते की माझ्यासाठी पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट असणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी सोशली करेक्ट आहे. त्याचीच ही सगळी उदाहरणं दिसत आहेत की किती की चंद्रकांत दादांनी बाकी सगळ्यांना सोडून द्यायचं आणि उद्धव साहेब तुम्ही उत्तर द्या, पवार साहेब तुम्ही उत्तर द्या, सुषमाताई तुम्ही उत्तर द्या. काय एकीकडे तुम्ही म्हणता मी 5 महिन्याचं बाळ आहे आणि 5 महिन्याच्या बाळानं उत्तर दिलं पाहिजे चंद्रकांत पाटलांवर हल्ला झाल्याचं, याची अपेक्षा बाळगता. याचा अर्थ काय आहे? हो, मला मी त्याच्यात पुन्हा स्पष्ट केलं पाहिजे आणि 2 गोष्टी मी स्पष्ट केल्या पाहिजेत. एक, चंद्रकांत पाटील असं म्हणाले की माझ्या विरोधात कॉन्स्पिरन्सी चालू आहे. मी पहिल्यांदा त्याच्याकडे येते आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येते की चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कॉन्स्पिरन्सी चालू आहे का? तर हो, चालू आहे, बिलकुल चालू आहे. चंद्रकांत दादांच्या विरोधात षडयंत्र आखलं जात आहे. पण हे षडयंत्र भाजप अंतर्गत षडयंत्र आखलं जात आहे. कारण चंद्रकांत दादा कुठे जातात, कुठे येतात, कुठे जाताना किती लोक, किती मनुष्यबळ त्यांच्यासोबत असतं याची ॲक्युरेसी माहिती कोणाला असेल? ती भाजपलाच असेल. त्यामुळे भाजपलाच ते कळलेलं असेल. बरं, दुसरी गोष्ट अशी की राम कदम जेव्हा म्हणतात की चंद्रकांत दादांवर बोललात तर आम्ही तुम्हाला आंबेडकरवाद्यांनो घरात घुसून मारेन. आंबेडकरवाद्यांनो घरात घुसून मारेन म्हटल्यावरती लोक राम कदमांना बोलणार नाहीत. सगळा जनक्षोभ जो आहे तो चंद्रकांत दादांवर उलटणार आहे. म्हणजे जाणीवपूर्वक चंद्रकांत दादांच्या विरोधात जनरोषाची लाट तयार झाली पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टीतला एक भला मोठा कंपू सक्रिय आहे. तो कंपू, ज्या कंपूने विनोद तावडेंना साईडलाईन करायचा प्रयत्न केला, ज्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना साईडलाईन केलं, ज्यांनी पंकजा मुंडेंना साईडलाईन केलं, ज्यांनी राजू शेट्टींना पराभूत करण्यासाठी सदाभाऊ खोतांचा वापर केला. पण आता सदाभाऊ खोतही कुठे आहेत? मी काल परवा त्यांना फोन केला, भाऊ कुठे? आता ते मला मी धारा काढायला चाललोय. म्हणजे आता ते कुठेच नाहीये. ठीक आहे. याच पद्धतीने त्यांनी रवी राणाच्या तोंडी स्टेटमेंट देऊन ठरवून बच्चू कडूंना डॅमेज करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी महादेव जानकरांना सुद्धा क्षीण करण्याचा प्रयत्न केला. ही तीच एक भाजपमधला फ्रंट आहे जो भाजपमधल्या बहुजन नेत्यांना आता साईडलाईन करण्यासाठी हा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांच्या विरोधात निश्चितपणे षडयंत्र होत आहे. पण हे षडयंत्र भाजप अंतर्गत आहे हे दादांना सुद्धा कळत असेल. दादांनी कृपया समजून घ्यावं. दादा, मी तुमची शत्रू नाहीये. दादा, कदाचित काही गोष्टी तुम्हाला बोलता येत नसतील, मी थेटपणे मांडते, मी तुमचा आवाज होते. दादा, यू शुड थँकफुल टू मी. आणि दुसरा मुद्दा उदयनराजेंचा की काल राजे आले होते मोर्चामध्ये. काल राजेंनी महाराजांना हार घातला. राजे आमच्या सोबत होते. तर आम्हाला असं वाटलं की कदाचित राजे असणार पुढे सुद्धा, पण राजे आले नाहीत. पण मला वाटतं की मी त्याचा चांगला विचार केला पाहिजे. कारण राजे काही 5,000 10,000 मनसबदारीतले नाहीत, ते राजे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खासदारकी हे अत्यंत क्षुल्लक पद आहे. आणि छत्रपती शिवरायांचा अवमान होत असेल तर अशा खासदारकींचा ते राजीनामा अगदी चुटकीसरशी देऊ शकतात आणि ते देतील.
कारण संबंध महाराष्ट्राच्या भावना अत्यंत संवेदनशील आणि उग्र आहेत या सगळ्या संदर्भाने. त्यामुळे राजे निश्चितपणे राजीनामा देतील असा मला विश्वास आहे. तुम्ही एक जो व्हिडिओ सांगितला त्यात एक व्हिडिओ असा आहे की ज्यात तुम्ही म्हणता की एकनाथ महाराज पुत्राच्या मागे वाटे घेऊन तूप खा म्हणतात, पण माणसाला भाकर द्यायची नाही अशी त्यांची संस्कृती आहे. ब्लर केलाय मार्फ केलाय व्हिडिओ त्याच्यात. हो, मार्फ केलाय व्हिडिओ. मी पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ पूर्ण असा आहे कारण माझं प्रत्येक भाषण माझ्या लक्षात असतं. गुरुजी, माझ्याकडे मला माहिती आहे तुम्ही माऊली आहात आणि माझा पूर्ण व्हिडिओकडे लक्ष असतं. व्हिडिओ असा आहे तो की अरे ज्या संत एकनाथांनी कुत्र्याला सुद्धा नुसती रोटी काय तर बाळा तुपाची सुद्धा वाटी घे म्हटलं. तुम्ही एकीकडे त्यांचं नाव घेता पण का रे बेगडी वागता की गोरगरिबांना अन्न मिळावे यासाठी का प्रयत्न होऊ नयेत. रेशनिंगचं जे धान्य असतं ते धान्य सुद्धा त्यांना नीटसं मिळत नाही. पूर्ण व्हिडिओ बघा राजे हो. नाही पूर्ण व्हिडिओ तसा तुम्ही जे दाखवता ना, तुम्ही ते 30 सेकंदाचे 1-1 मिनिटाचे चंक दाखवता. आणि विशेष म्हणजे ज्या काळात माझ्याकडे कॅमेरा नव्हता किंवा ज्या काळात माझ्याकडे काय म्हणता येईल स्वतःची रेकॉर्ड करण्याची यंत्रणा नव्हती, त्या काळात असे इतक्या घाणेरड्या पद्धतीचे थंबनेल लावणं, जाणीवपूर्वक माझी इमेज अशी अँटी करणं, हे कशासाठी होतं, का केलं जातं बरं? कारण जेव्हा एखादा बहुजनातला माणूस पुढे जातो, जेव्हा एखादा गरिबीतला माणूस पुढे जातो, म्हणजे चंद्रकांत दादांना आत्ता आठवतं की ते गिरणी कामगाराचं लेकरू आहेत म्हणून. 2 वेळा महसूल मंत्री झालेला माणूस अजूनही गिरणी कामगाराचं स्टारडम घेऊन कसा काय फिरू शकतो? अरे जे मी ज्या गावखेड्यातनं उपेक्षित वर्गातनं येते आणि इथंपर्यंत येते त्यावेळेला खरं तर आनंद वाटला पाहिजे की महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण होत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे की एक तळागाळातली मुलगी वर येऊन काहीतरी मुद्दा मांडते, पण तिला तो मुद्दा मांडू देण्यापेक्षा ती जे शासनाला थेट प्रश्न विचारते. मला विशेष वाटतं माध्यमांचं सुद्धा की माध्यमांना ही बातमी फार महत्त्वाची वाटते, पण सुषमा अंधारे जे सातत्याने प्रश्न महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून विचारते की पलावा सिटी जर मंगलप्रभात लोढाची असेल आणि मंगलप्रभात लोढाने केलेल्या स्टेटमेंटवर मंगलप्रभात लोढाला कुणीच काही बोलत नसेल तर पलावा सिटीचा शेअर यांना जातो का? याच्यावर चौकशी करणारे प्रश्न का कोणी विचारत नाही? मी प्रश्न विचारते तुम्हाला की नीती आयोग असताना नीती आयोगाला मित्रसंस्था का जोडली गेली आहे आणि या मित्रसंस्थेमध्ये जरी तुम्हाला माणूस घ्यायचा असेल तर ज्याला फायनान्स कळतं, ज्याला स्टॅटिस्टिक नॉलेज आहे असा माणूस आला पाहिजे. परंतु अजय आशरला तुम्ही मित्र नावाच्या संस्थेवर उपाध्यक्ष कसा काय घेतला? जो अजय आशर बिल्डर व्यवसायामधला आहे, ज्याचा बिल्डरकीमधला अनुभव आहे, तो अजय आशर इथे आणून देवेंद्रजी काय मुख्यमंत्र्यांवरतीच दडपण आणू पाहतायत का? त्यांच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत का? तर अजय आशरवर कुणीही बोलायला तयार नाहीये. अरे मी प्रश्न विचारते की एकीकडे जर तुम्ही म्हणताय की निधीच मिळाला नाही, पण कल्याणच्या सभेत मी एक व्हिडिओ दाखवला, ज्या हे आता जे चंक काढतायत ना, मी यांची हाऊस पूर्ण करेल कारण तुम्ही माझे 3-4 चंक दाखवाल, मी एकेकाचे 30-30 चंक दाखवेल. आणि मी एक चंक दाखवलाय कल्याणमध्ये की ज्यामध्ये दस्तूरखुद्द श्रीकांत शिंदे आमचे भाचे सांगत आहेत की 1000 कोटीपेक्षा जास्त निधी कल्याण पूर्वला मिळाला एकनाथ शिंदे साहेब पालकमंत्री असताना, म्हणजेच उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना. जर 1000 कोटीचा निधी तुम्हाला मिळालेला आहे तर तुम्ही हे कशावरून बोलता? म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मूळ मुद्द्यावरून डायव्हर्ट करण्यासाठी, मूळ मुद्द्यावरून हटवण्यासाठी. पण तरी सुद्धा मी असं म्हटलं की मी या राजकीय लोकांची क्षमा कधीच मागणार नाही, पण कळत नकळतपणे जर माझ्या सच्च्या भागवत संप्रदायातल्या माझ्या सच्च्या वारकऱ्यांना, ज्यांना पांडुरंग जीवापेक्षा प्रिय आहे, अशा सच्च्या वारकऱ्यांना, ज्यांचा राजकारणाशी कसलाही लवलेश नाहीये, कसलीही गंध वार्ता नाहीये, त्या सगळ्या सच्च्या वारकऱ्यांना जर वाटलं असेल की नाही ताई तुमच्यामुळे आमच्या भावना दुखावल्यात, तर मी मगाशी म्हटलं की मी 2 हात तिसरं मस्तक जोडून त्यांची क्षमा मागेल. शहांची इच्छा असेल तर निघेल की, कारण शहांना क्रेडिटच घ्यायचं असेल. ज्या पद्धतीने गुजरातचे इलेक्शन असताना महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला फिरवले गेले, आता कर्नाटकचे इलेक्शन आहे म्हटल्यावर कर्नाटकचे जी गावं महाराष्ट्राची गाव आहेत ती कर्नाटकला द्यायचा स्टंट चालू आहे. या सगळ्यात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे अत्यंत तत्परतेने पुढे येतात आणि बोम्मई आक्रमकपणे भूमिका मांडतात, तुलनेत एकनाथ भाऊ मात्र गप्पच असतात. एकनाथ भाऊंना महाराष्ट्र म्हणून बोलावंसं वाटत नाही. शहा आता इंटरफिअर करताहेत, शहा इंटरफिअर करताहेत, तोपर्यंत एकनाथ भाऊ शांत राहतात, हे फार सूचक आहे.
याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री पदाच्या मोबदल्यामध्ये त्यांनी त्यांचा आवाज म्यूट ठेवावा असं कदाचित भाजपचं ठरून गेलेलं आहे. बंद हा बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचे वक्तव्य गुजरातच्या सभापती यांनी म्हटलं. मात्र फुले आंबेडकरांच्या बाबतीत देखील वादग्रस्त वक्तव्य होतं. त्यावेळी मात्र गुजरातच्या सभापती बोलताना मानसिक संतुलन ढासळलेल्या लोकांबद्दल आपण जास्त बोलू नये. पण जर संविधानिक असंविधानिक असा शब्द येत असेल तर सिल्वर ओकमध्ये कामगार घुसवणे हे संविधानिक होते का? मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात की माझ्या घरी हनुमान चालीसा वाचू नका तरी सुद्धा जोर जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न करणे हे संविधानिक असते का? या उलट कालचा बंद हा कुणाबद्दलही कसली आक्षेपार्ह विधानं न करता कुठलीही घोषणाबाजी न करता अत्यंत अहिंसक मार्गाने आम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. ज्यात आम्ही आमच्या 3 प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. त्यातली एक की राज्यपाल कोश्यारीजी यांना आता हटवायची गरज आहे, त्यांना आता विश्रांतीची गरज आहे. आमची दुसरी मागणी होती की या सगळ्या संबंधाने किमान निंदाजनक ठराव सभागृहामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मांडला पाहिजे. आणि आम्ही तिसरी मागणी केली की कुठल्याही पक्षाचा माणूस असो महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य होत असतील तर त्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी एक कडक कायदा आता करायला हवा. आता त्यांच्या मनात काय चाललंय हे मी कसं सांगेन दादा. मी थोडंफार सांगितलं तरी फारच चेकाळतात लोक, त्यामुळे मी त्याच्यावर काही फार बोलत नाही. परंतु मनसे असेल भाजप असेल यांना वगळून कालचा जो सर्वपक्षीय बंद झाला त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की शिवरायांचे नाव तोंडी लावण्यापुरते घेणे वेगळे आणि शिवरायांची अस्मिता काळजात ठेवून पूर्ण प्राणपणाने तनमन धनाने शिवरायांच्यासाठी रस्त्यावर उतरणे वेगळे. काल 2 पक्ष उघडे पडलेले आहेत. काल दोनही पक्षांनी शिवरायांबद्दल त्यांना किती आस्था आहे किंवा नाही हे लोकांच्या समोर ते चित्र आलेलं आहे. आणि त्यामुळे लोक त्यांना यथावकाश लोक आज जरी शांत असले तरी जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुका लागतील आमचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर लोक जेव्हा खपटाच्या आड जातील तेव्हा ते बरोबर उत्तर देतील. आंतरजातीय विवाहावर आपल्याकडे ऑलरेडी समिती आहे. मी स्वतः त्या समितीची सदस्य आहे आणि मी काम करते. त्यामुळे आंतरजातीय विवाहावर अजून कुठली समिती ते आणणार आणि कुठल्या पद्धतीने आणणार? त्याच्यामध्ये शाहू महाराजांना वगळलेलं आहे कारण शाहू फुले आंबेडकर या पद्धतीची टीव्ही आपल्याकडे सगळीकडे वापरतात. शाहू महाराजांना जाणूनपूर्वक वगळलं. शाहू महाराज त्यांना परवडण्यासारखे नाहीत. कारण शाहू महाराज जेव्हा वेद नाकारतात, शाहू महाराज जेव्हा इथल्या ब्राह्मणी कर्मकांडाला विरोध करतात, कर्मकांडाला विरोध करणारा माणूस यांना फार डोळ्यात सलतो. काल माझी प्रेत यात्रा काढण्याचा जो प्रयत्न झाला तो त्याचाच एक भाग होता. परंतु आमच्यासाठी आम्ही जे चळवळीतनं काम करतो, आम्ही जी परिवर्तनवादी विचारधारा मांडतो, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजां इतकेच छत्रपती राजर्षी शाहू महाराजही महत्त्वाचे आहे. आम्ही संत सेवालालांनाही तितकंच मानतो जितका आम्ही संत तुकोबा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत भगवान बाबांना मानतो. कारण या सगळ्याच संत परंपरांनी मानवमुक्तीचा आशय अधोरेखित केलेला आहे. तो मानवमुक्तीचा आशय घेऊन जेव्हा ही सगळी माणसं 2 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये रिनायसन्स पिरियडमध्ये, एक संत परंपरेतनं काम झालेलं आहे, एक सुधारकांच्या प्लॅटफॉर्मवर काम झालेलं आहे. पण असं असताना सुद्धा ज्यांनी वर्णव्यवस्था मानली, ज्यांनी चातुर्वर्ण व्यवस्थेतनं इथल्या जातीवादी व्यवस्था अधिक प्रखर कशी राहील याचा विचार केला, असे हेडगेवार आणि गोळवलकर आता महापुरुष म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न जो भाजपकडून चालू आहे. आणि दुर्दैवाने सदावर्तेसारखे लोक त्याला प्रतिसाद किंवा रिस्पॉन्ड करतात, हे जास्त वाईट आहे. परंतु ज्या पद्धतीने आत्ता महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य होत आहेत, ही अवमानकारक वक्तव्य निव्वळ आणि निव्वळ हेडगेवार आणि गोळवलकर हे 2च महापुरुष उरतील, बाकीचे मोडीत काढले जातील. अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे ते राजकारण इथला जो सजग, डोळस आणि वैचारिक असणारा जो वर्ग आहे तो वर्ग अजिबात यांना पूर्णत्वास जाऊ देणार नाही. त्यांचे डाव हाणून पाडले जातील.